जळगाव जामोद शहरामध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली, हेल्मेट वापरा जीवन वाचवा दिला संदेश। वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी आज 31 जानेवारी जळगाव जामोद शहरामध्ये भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत काढण्यात आलेल्या या रॅलीनं संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतलं। प्रमुख उपस्थिती आणि नेतृत्व ही रॅली जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली। यावेळी त्यांच्यासोबत तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांची प्रमुख उपस्थिती होती। तीनही पोलीस स्टेशनच्या संयुक्त पुढाकारानं रॅलीला मोठं स्वरूप प्राप्त झालं होतं। शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावरून ही रॅली मार्गक्रमण झाली। पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बाईकवरून फिरून नागरिकांना विविध नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं। यामध्ये प्रामुख्यानं खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला। 18 वर्षाखालील मुलांनी वाहन चालवू नये, दुचाकी चालवताना हेल्मेट आणि 4 चाकी चालवताना सीट बेल्ट अनिवार्यपणे लावावा, चालू वाहनावर मोबाईलचा वापर टाळावा, मद्यपान करून वाहन चालवणं कायदेशीर गुन्हा असून ते जीवावर बेतू शकतं। रॅली दरम्यान पोलिसांनी राहवीर योजनेबाबत देखील माहिती दिली। अपघातातील गंभीर जखमी व्यक्तीला गोल्डन अवर मध्ये पहिल्या तासात दवाखान्यात पोहोचवणाऱ्या मदतीस सढळ हात देणाऱ्या नागरिकास 25,000 रुपये रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येतं, अशी माहिती यावेळी ठाणेदार नितीन पाटील यांनी दिली। आपली सुरक्षा आपली जबाबदारी, आज नियम पाळा उद्या जीवन वाचवा या घोषणांनी जळगाव जामोदचा मुख्य रस्ता दुमदुमून गेला होता। रॅलीच्या यशस्वीतेसाठी पोलीस प्रशासनातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले।